समचरण दृष्टी विठेवरी साजरे तेथे माझे हरी व्यक्तिरावो. समचरण दृष्टी विठेवरी साजरे तेथे माझे हरी व्यक्तिरावो. आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुःखित जनी जडो दिशी. आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. जे जे कर्म धर्म नाशिवम. आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. समचरण दृष्टी विठेवरी साजिरे तेथे माझे हरी वृत्तीरावो. आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. सेवेसाठी अभंग घेतलेला जगद्गुरु तुकोबारायांचा असून आजचा हा मंगल अभंग आहे. पहिला दिवस आपला आहे. आजचा हा पहिला दिवस आहे. आणि आपल्या भागवत धर्मात वारकरी संप्रदायात वेदांतशास्त्राला मानलेला आहे. आणि वेदाने काय नियम घालून दिलेले आहेत आपल्या संप्रदायाला. बरोबर आहे ना. काय वारकरी संप्रदाय हा कोणीतरी ओम्यानं प्रस्थापित केलेला नाही. वेदानं त्याचं प्रस्थापन केलेलं आहे. तिने पोट भरण्यासाठी नाही, पोट जाळण्यासाठी, म्हणजे जन्ममरणातनं सुटण्यासाठी महाराज. कल्याणकारक आहे महाराज. वेदाचं मनोगत ही संतांनी जाणलं, अनुभव घेतला महाराज, आणि मग ते सांगायला सुटलेत महाराज. आमच्यासारखं हवं होऊन सांगायला सुटलेले नाहीत महाराज. आता काय हवंपासून काय सांगण्यासारखं नाही महाराज. आपला विषय नाही तो. पण अहितापासून काढीती ही ती देवनी वाढविती नायगा श्रुती पुरवती माऊली जगा. आणि त्या वेदाचं मनोगत जाणून जीवाचं नेमकं कल्याण कशात आहे किंवा दुःख कशात आहे, दुःखाचं कारण काय, सुखाचं स्वरूप काय आहे, जीवाला नेमकं काय पाहिजे आहे, त्याचा सगळा आढावा घेऊन वेदानं जे काय निरूपण केलं महाराज, त्याचा अनुभव घेतला आणि मग ते मला सांगायला आलेत महाराज. म्हणून मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत पुढे, तेने जे पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काय. संसारातला गुंताडा एका जन्माचा आहे महाराज. नाही, शास्त्राच्या मते एका अवस्थेतला आहे. स्वप्नातला पदार्थ जागृतीत नाही, जागृतली बायको बघा तरी. स्वप्नातला व्यवहार जागृतीत नाही, जागृतीला व्यवहार, आणि हे दोन्ही व्यवहार सुशुक्तीत नाही, एका अवस्थेतला आहे की नाही. आम्ही एका जन्माचं मानूया, पण बंद किती जन्माचा आहे, अनेक जन्माचा बंद आहे महाराज. आणि तो बंद निवृत्त करण्यासाठीच परमार्थ आहे महाराज. बंद अगोदर कळणं गरजेचं आहे महाराज. तर त्याचं कारण हुडकू महाराज. याचा कार्यकारणाचा विचार साधू संतांनी चांगला आमच्या समोर ठेवला आहे. कारण हा प्रत्येक जीवाला दुःख नको आणि मजलागी दुःख व्हावे अशी कोणी ना भावे जीव म्हटले. कुणाला वाटत नाही महाराज दुःख नको, दुःख पाहिजे असं. प्रत्येक जीवाला सुख पाहिजे आणि दुःख, पण अजून आपल्याला दुःखानं सोडलेलं नाही आणि सुखाचा अजून आपल्याला पत्ता लागलेला नाही. आम्ही जे मानले ते सुख नाही दादा. हे सुख नाही महाराज. सुखाची कल्पना केली आहे महाराज, आणि त्या सुखाची कल्पना घालून केवळ सुख स्वरूपाची ओळख करून देणे हे संतांचं कार्य आहे महाराज. म्हणून आजचा पहिला दिवस आहे. मंगलाचरण करणं अत्यंतिक गरजेचं आहे. आजचं मंगलाचरण 3 प्रकारचं आहे महाराज. एक वस्तुनिर्देश मंगल, दुसरं नमस्कारात्मक मंगल, आणि तिसरं आशीर्वादात्मक मंगल. वस्तुनाम परमात्मा. परमात्म्याची 2 स्वरूप आहेत महाराज. एक स्वरूप लक्षण आहे आणि दुसरं तटस्थ लक्षण आहे. तसे भगवंताचे 4 प्रकारचे मानलेले आहेत. एक निर्गुण निराकार, सगुण साकार,
आता ज्याच्या निमित्ताने आपण करतो ते सगुण साकार, ती निर्गुण साकार, निर्गुण निराकार, निर्गुण नाही सगुण निराकार, आणि हे सगुण साकार, आणि बाकीचं हे मूर्तीपूजन. 4 आपल्याकडे पूजा द्यालेलं आहेत आम्हाला. म्हणून तटस्थ लक्षण काय आणि स्वरूप लक्षण काय याचं यथार्थ चिंतन करणं अत्यंतिक गरजेचं आहे मला. समचरण साजिरी विठेवरी साजिरी ते माझी हरी वृत्ती राहू. परमात्म्याचं सम हे चरण आहे. आता चरण म्हटलं की तर अधिष्ठान घ्यायचं महाराज, कारण का परमात्मा समव्याप्त आहे. तुम्ही आम्ही किती जरी विषमता आपल्या याच्या दृष्टीत पडत असली, गट आहे, पट आहे, गाय आहे, घोडा आहे, हे सगळंच कार्यात किती जरी विषम दिसत असली तरी अधिष्ठान रूपानं सम परमात्मा एकच आहे महाराज. म्हणून तुम्ही कुठल्याही न घडो मचर जीवाचं म्हटलं, कोण्याही जीवाचा न घडो मचर वर्म सर्वेश्वर पूजन अशी महाराज, कारण का तो समव्याप्त आहे महाराज. सर्वांच्या हृदयात तो परमात्मा आहे महाराज. सर्वांच्या हृदयदिशी मी अमुक आहे ऐंशी, जे बुद्धिस्पुरे अनिशी ती वस्तू गा. मग कुठं नाही येत आहे त्या देवाला हुडकायला कुठं जावावं नाव सांगा. अरे सबराभरी तोच आहे, पण त्याची ओळख होण्यासाठी संतांची आपल्या जीवनात अत्यंतिक गरज आहे महाराज. हरिपाप प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने, संताविन प्राप्ती नाही ऐंशी वेद देतो आहे. वेदाने देखील सांगितले महाराज, तुम्हाला ध्येय प्राप्त करून घ्यायचा ना त्या वेदाला शरण जा, संतांना शरण जा. वेदाने सांगितलं वेद अनंत बोलला महाराज. काय सांगितलं? आत्ता इतकाची साधला निजनिष्ठे शरण जावे नाम विठोबाचे घ्यावे. त्याच्या पुढचा आहे दादा हे लक्षात ठेवायचं. असो चांगली गोष्ट आहे, माहिती तरी व्हावं निदान. तेवढं सांगितलं तर म्हणून आम्हाला तरी कळालं तुम्ही कुठं आहे ते. देवाचं स्वरूप कळणं अत्यंत गरज आहे महाराज. सामान्याला कळणं शक्य नाही महाराज. आणि जोपर्यंत देवाचं स्वरूप कळत नाही तोपर्यंत जीवाच्या ठिकाणचं जे दुःख आहे ते निवृत्त होणं शक्य नाही. चुकली या वर्म फेरा पडेल म्हटलं. म्हणून परमार्थ करून देखील महाराज आपण अजून अलीकडे आहोत महाराज. का तर अजून आपल्याला पाहिजे तसे विचार चित्तात येत नाहीत महाराज. असो स्वरूप लक्षण म्हणजे परमात्मा समभाव असणारा, समचरण घातले. काय ठिकाणी काय यांनी सांगितलंय, रामाचं मागं मोर पाय आहे दोन्ही शुभाने, तिथं सम नाही. श्रीकृष्ण 1.5 पायाचा आहे मुरली वाजवताना, तिथं सम पाय नाही. आणि ह्याचं कसं आहे समचरण आहे. आता हा अर्थ आहे बरोबर आहे, पण खरा अर्थ जो आहे तो समचरण दृष्टी, समचरण म्हणजे तो समव्याप्त हेच लावून द्यायचं आहे. समचरण समदृष्टी. देवाची दृष्टी देखील कशी आहे सम आहे. कारण का आम्ही शत्रूचा निपातच करतो महाराज. आमच्या मित्राला आम्ही सांभाळतो, आपल्याला जेवढे अनुकूल आहेत तेवढ्याला आपण सांभाळतो, चांगलं त्याचं कौतुक करतो,
त्याच्याशी आपण मैत्री करतो, पण त्यानं त्या भक्तापेक्षा शत्रूंचा अगोदर उद्धार केलेला आहे. बघा तुम्ही, त्याच्याकडे जेवढी जेवढी शत्रुत्वानं आलेत महाराज, तेवढ्यांचा अगोदर त्याने काय केला आहे, उद्धार केला आहे. म्हणजे भक्तांचाही उद्धार केला आणि शत्रूंहून आलेल्यांचा. का देव तसं का होतंय महाराज, आमच्याकडं का होत नाही आणि त्यांच्याकडं का होतंय याचा विचार करणं संतांच्याकडं आणि देवांच्याकडं. म्हणून संतात, देवात आणि जीवात एवढा फरक आहे महाराज. का महाराज, तर आपल्याला अजून समता प्राप्त झालेली नाही आणि देवाच्या ठिकाणी काय विषमता नाहीच महाराज. लक्षात ठेवा, संतांनी देखील विषमता चित्ता याच्यातनं घालवलेल्या आहेत महाराज. आणि त्यांचा एक स्वभाव आहे, तो सद स्वभाव आहे महाराज. त्या लोखंडाच्या घणानं परिसावर फोडायचा म्हणून जरी ठोका टाकला तर त्या परिसाचा स्वभाव काय आहे, त्याचं सोनं करणं. फोडायच्या जरी निमित्ताने टाकला तरी त्याचा स्वभाव आहे तो महाराज. आमचा तुडवणा स्वभावच आहे महाराज. बरोबर आहे, आमचा तुडवणा हा स्वभावच आहे महाराज. पण त्यांचा संतांचा आणि देवाचा महाराज स्वभावाला अत्यंत महत्व आहे महाराज. आणि विशेष सामर्थ्य त्याच्या ठिकाणी आहे महाराज. तेवढ्यावर थांबत नाहीत, संत आपुणासारखी करतात महाराज. हे त्यांचं काय आहे, सामर्थ्य आहे. समचरणदृष्टी विठेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. वृत्ती अंतकरण वृत्ती, बुद्धिवृत्ती, मनोवृत्ती महाराज ही देवापाशी राहावे महाराज. आमचं शरीर असतं देवापाशी आणि वृत्ती गोट्यातनंच फिरतेली असते. माझं सांगतोय, तुमचं काय मला बोलायची अडचण. कारण का ते काय ज्याचा त्याचा अंतकरणाचा भाव आहे महाराज. मग त्यांना दोनदा जाऊन आली कावण्यात नदी. काय झालंय काय की, कसं झालंय काय की, दार लावलंय का नाही काय की, ते जरा बाजूला आहे हो, त्याच्यामुळे ते पळतंय महाराज. पण वृत्ती तेथे राहू म्हटले, तेथे माझी हरी वृत्ती राहू. का महाराज, तर सगळा जो खेळ आहे तुमचा आमचा तो वृत्तीचा आहे महाराज. मनोवृत्ती, बुद्धिवृत्ती, अंतकरणाचे 4 धर्म आहेत महाराज. मन, बुद्धी, चित्त, अहंकार आहे महाराज. त्यातलं मन हे सगळ्यात पळपूट जरी कोण असेल तर मन आहे महाराज. मनासारखं अजून कोण पळपुटू जन्मालाच आलेलं नाही, आणि आलेलं असेल त्याला मन म्हणावं. मनासारखं चंचल काय नाही महाराज. वाऱ्याच्या वेगापेक्षा पलीकडचं आहे ते महाराज. आता कुठलं दिल्लीतनं जाऊन आलं असेल त्याचाही पत्ता नाही महाराज. एवढा त्याचा वेग आहे महाराज. आणि जोपर्यंत आपलं मन प्रसन्न होत नाही तोपर्यंत परमार्थाला आपण लायकीच नाही. विषयासक्त मन जे आहे ते महाराज अधोगतीला नेतं, आणि वैराग्यवान मन जे आहे महाराज ते परमार्थात महाराज स्थायीवान होतं महाराज. म्हणून मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्षात वाबन सुख इच्छा ते महाराज. तुम्हाला जर खरोखर मोक्ष प्राप्त करून घ्यायचं असेल, सुख समाधानाला प्राप्त व्हायचं असेल, तर पहिलं तुम्ही काय करा, मनाला प्रसन्न करून घ्या. कारण का ते अतिशय चंचल आहे, बलवतर आहे महाराज. पण एक गुण चांगला आहे त्याचा महाराज. म्हणून महाराजांनी तेथे माझी हरी वृत्ती राहू. आणि आपल्या शास्त्रात वृत्ती व्याप्ती हा भाव आहे महाराज. देव आणायचा नाही कुठले, आणत्यात ते नदीखंड वाजवत गाजवत ते आणलेले असतात, घालवित्यात. ते आमचं देव सोपं आहे महाराज. पण आमच्या देवाला आणावा लागत नाही, घालवावं लागत नाही. खरा देव तो आहे महाराज. त्याला बाजूला ठेवताव आणि त्या देवाशी वाजत गाजत आणताव. आई काय सांग म्हणते आता, काय सांगायचं आईन, आईचं सांगायला कोणतरी दुसरं लागते महाराज. ती काय सांगायची आईने, बाबा काय सांगायचा, आणि बाबा देखील तिच्या पाया पडतो. सांभाळतो रे लेकरा तिला, त्याला म्हणते. कुणाला अवघड झाले, आणि त्याच्या बी पाया लोटांगण घालतोय ना बघा. खऱ्या पांडुरंगाच्या पाया पड म्हटलं तर तिकडे बघत नाही महाराज. आणि ते बी द्यावं एवढं हलकं झाल्यात महाराज, ट्वांग ट्वांग झालं की आलंच नाचायला.
आमचा देव अजून कुठं काय नाचलेला नाही, आलेला नाही, एवढा तो स्वस्त नाही, लक्षात ठेवायचं. देव अतिशय महाराज अवघड आहे, भक्ती तो कठीण. हो, भक्तांशी जाणा जे देही उदास, गेले अशा पास निवारून म्हटलंय महाराज. आमची जोपर्यंत विषयासक्ती जात नाही, मनोवृत्ती तिथं राहत नाही, तोपर्यंत देवदेव करून फुकट आहे महाराज. म्हणून ते माझी हरी वृत्ती राहो. का महाराज? वृत्तीचा नेम आहे, एका कालात एकाच विषयाला ती ग्रहण करते महाराज. म्हणून भक्तांशी जाणा जे देहुदास, गेले अशा पास निवारून, विषय तो त्यांचा झाला नारायण. पुढं काय? नावडे. जन धन माता. आमचं नावडे आहे का आवडे आहे? आपण कुठं वारकऱ्यात बसतोय बघायचं का? आम्हाला दुसऱ्याकडे बघा. तू महाराज वय तुझं बघ, दुसऱ्याकडे बघू नको, तुझं बघ काय आहे ते. कारण का? संतांच्या अनुभवात नाही. जगात जन्म अवघा जनार समस्ती वासुदे वसुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, भक्ता माझी राहो ज्ञानी या. तोच महाराज जननो हे अवघा जनार्दन आहे महाराज. तुमच्या डुचकीतला आहे ते. जगात काय नाही घाण महाराज. कुठली आहे मग घालवायची? कुठली? आपल्या डोक्यात घालवायची महाराज. म्हणून ते माझी हरी वृत्तीने एकदा ते ग्रहण केलं ना, तुम्हाला दुसरा पदार्थ दिसणारच नाही महाराज. कारण का तो परमात्माची विश्वरूपानं नटलेला आहे. आणि मग तो सोडून बाकीचे जे काय आणि एक देव सोडून बाकी सगळे जे आहे अनेक नलगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. देवा माझी तिथे इच्छा होऊ देऊ नको. कारण का? याचं स्वरूप आहे असं ते जड दुःख याचं स्वरूप आहे महाराज. दुःख बांधवडे आहे या संसार, दुःख बांधवडे आहे या संसार, विचार नाही
काम क्रोध दुःखाचं मूळ जर काय असेल तर संसार आहे महाराज. नारद महर्षी एक वेळ आले फिरत महाराज मृत्यू लोकाला, फिरत फिरत चालले महाराज. जंगलात येत असताना वाल्या कोळ्याची भेट झाली महाराज. वाल्या कोळ्याची भेट झाल्यानंतर वाल्याचा पुराणातनं माहिती आहे, येईल त्याला धरायचं, मारायचं, काय असेल ते काढून घ्यायचं, निघून जायचं. 100 माणसाचं कुटुंब काहीतरी होतं त्याचं. तेवढ्यानं त्यानं काय केलं तर पोसून तीच नोकरी त्याची होती. बराच दिवस धंदा चालला होता. बराच म्हणजे यमाला देखील काळजी पडली जातं, ह्याला भांडं कुठलं तयार करायचं, म्हणजे त्याच्याकडे देखील तेवढं तयारी नव्हती. एवढं 7 रांजण भरलेले होते महाराज खडं टाकून. केवढा हे झालं असं नाव सांगा. तरी पण काय पश्चाताप झाला नाही महाराज, तरी काय पश्चाताप झाला नाही महाराज. नारद महर्षी आल्याने मग त्याने अडवलं महाराज. हे बुवा म्हणले, थांब, काय असेल ते दे म्हणले, काढा बोला. विनायक घे बघून दे, आमच्याकडे काय असणार आहे. आणि ते बरं आहे महाराज, म्हणून तुळशीच्या माळा घाला देवा. हां, ते त्याकडे तर भोरमाळा असती तर काय केलं असतं नाव सांगायचं, नरडच कापला असतं महाराज. बरोबर आहे ना काय. ये माळ पाहिजे काय म्हटलं तुला, हे घे. हे बुवा म्हणले, काय करायचं मला ते म्हणले. तुला काय असलं तर ते म्हणले, काय नाही बाबा म्हणले. पण ठीक आहे म्हणले, तू हे का करतो सांग म्हणले. काय का करतोस म्हणले, तुला महाराज लोकांनी काय करायचं नाही म्हणले. तुम्हाला काय 2 घर मागितली काम बघले, महाराजांचं काय हा होय की नाही. आमच्यासारखे बायका पोर आहेत म्हणले, असून द्यात बाबा म्हणले. तू हे करतोस त्याच्यात वाटकरी कोण आहेत काय बघ म्हणले. त्याच्यात वाटकरी करताना ताई लय बरं वाटतंय. हां, कोळीला अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी राती निराळी रांडा पोरे महाराज. आज आपल्याला करताना बरं वाटतं दादा, पण अंतिम भोगायचं ते जास्त त्यानं, कारण का मिळवलेलं ते ठेवून जावं लागतं. पण तुम्ही जे मिळवलेलं काय केलेलं जातं ते जमा खर्च झालेलं असतं, बँकेत ते बॅलन्स शिल्लक असतं महाराज. आणि ते पुढच्या जन्माची तयारी संचित गेलेलं असतं महाराज, आणि तेच पुढच्या जन्माला दिलेलं असतं. लक्षात ठेवायचं. त्याला विचारला म्हटले जाऊन, तू करतोस त्याच्या पापात वाटकरी कोण कोण आहेत, जाऊन विचार. मग पहिलं पाकिट आमचं कोण घेतात माहिती आहे, घरात जाऊन मालकीनच घेते. हातात तांब्या असून खिशात हात असते. सकाळी बुवा रिकामा कडकडीत खिशातलं काढ मागाव तर अगोदर काढून घेतलं तर काय करायचं नाही. मारलं लय हुशार आहे का महाराज. असो महाराज, विनोदाचा भाग नाही होय. काल असा ती अंक्यालाच माहिती होतं, वटा पसरूनच गेली महाराज. ना थांब जरा म्हणले, देतो म्हटले आणलेलं, पण जरा थांब म्हटले. मी आता जी करतोय पण आतापर्यंत केलं त्यात वाटणी तुझी केवढी कसली, मी काय करतोय ते दोष पाप, त्याच्यात वाटणी तुझी केवढी. हे मला तसल्या काय भानगडी विचारायच्या नाही म्हटले. अहो तिनं पुराण सांगितलं, शास्त्र सांगितलं, तू जे पाप केले ते तुझं तू भोग म्हणले, पण तुनं जे काय पुण्य केलंस त्यात माझी निम्मी वाटणी आहे, आणि माझ्या पापात तुझी निम्मी वाटली आहे.
अगा ममत्व धरू नये एवढ्यासाठी महाराज, पण आता कळालंय, कळून करतोय काय आता करून मग आता पडाव्याची हा पडाव्याची लागे महाराज. महाराज पोरासनी विचारलं, सर्वांना विचारलं महाराज, यात वाटेकरी कोण कोण होणार आहे? कोणी नाही म्हणून सोडून गेले आणि होताही येत नाही. केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले 80 किती महाराज. सरताना आपल्याला एकल्यालाच भोगावं लागतं महाराज. माता पिता बंधू बहिणी कुंभ कोणी माता पिता बंधू बहिणी ही सुखाची, इष्टमित्र सजन सखे हेतू सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी ते कोणी सोडविना एका सद्गुरु वाचमनी. कारण का आम्हाला वाटतंय माऊली आमची लय माणसं कळवळ्याची आहे. जोवरी चढ नगा म्हणती माझा माझा, मानिती लहान धोर देह सुखाची या काजा. आमच्या मालकासारखा मालक नाही म्हणती. घरात काय नसून त्याला चालतच नाही. पिशवी घेतली की गेलंच बाजारात, पिशवीचा बोजा त्याच्यावर आणि तिच्याकडे चिठ्ठी पाकिट जेवच. मालक मालक कुणाला म्हणायचं? कुणाला म्हणायचं मालक? बोजा येणारा मालक. आणि काय दादा आहे, आणि तिथंच उभा राहायला लागते. वारा तिथे बांधून ठेवलेलं, पायात कड आले तरी काय चहा घ्यायचा इलाज नाही महाराज. तिनं बाहेर आली तरच, नाही तर तिथंच उभा राहायला लागते. जोरी चढन गा तोरी म्हणती माझा माझा, मानिती लहान धोर देह सुखाची या काजा. मावळली इंद्रिय बागुल बोवाला म्हणते ती. नातवाला काकत घेती, त्याला खोपड्यालाच बसविलेलं असते. पाहुणं पण येतात नाही, अंधारात गा बागुल बोवाला बघ. वरातिवली तीच की, वरातिवली तीच न. आणि बाबा त्या वडाला काय ते येडं घालतात बघा कवा त्या
काय म्हणत असेल ते. बैल म्हणे खरे मरता तरी बरे, खरं म्हणजे गाढव, गाढवाचं एवढं डोळं दाखव म्हणते. आता काय चालत नाही तिथून ये म्हणते इकडे, बघतो तुझं काय करायचं ते. काय न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार आहे थोर मोड सागा. नारदाला कळलं महाराज, शरणागती केली महाराज वाल्याला. एवढं संतांचं सामर्थ्य आहे महाराज. लोखंडाला परीस लागला की महाराज सोनं व्हायला वेळ नाही, पण जातीवंत परीस असायला पाहिजे, नाहीतर आमच्यासारखा परीस नव गा बाबा. संत ते संत महाराज, आमच्यासारखा संत नव महाराज. संत पण अंगाला आणून चालत नाही. आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी, बोलेले ऋषी साच भावे वर्ताया महाराज. हळू संतांचे मार्ग, संतांची सोंग निघालेले आहेत ताई महाराज. जातीवंत संत वेगळे महाराज ते आलेले असतात महाराज. आम्ही जे आलोय ते म्हणतात आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी, बोलेले ऋषी साच भावे. हा आम्ही जातो आमच्या गावा म्हणतात, आम्ही जातो आमच्या. आणि हे रडायला लागते ना, गाय 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 गाय. संत म्हणायचे होते ना, अरे मरणाआधी मरून नाही राहिलो म्हटले, मरण माझे म्हणून आपुले मरण पाहिले मी डोळा. हे संतांची उद्गार आहेत महाराज. आपलं मरण मारणारे संत आहेत महाराज. मरणातनं जन्ममरणातनं काढणारे संत आहेत महाराज. ते खरं दुःख आहे महाराज. वाल्याला कळालं महाराजांनी, गेला शरणागती केली महाराज. मला थोडीशी ही आली रामायणाचं थोडंसं सुरुवात करून ठेवतो मी रामायणाला, कारण आजचा अभंग जो आहे तो पुढचा आहे महाराज. तरी पण महाराज तुमच्या विनंतीला मान देऊन, नाही कल भावाला बोलवलं आणि त्याने काय सांगितलंच नाही म्हणायला बोल, पुढच्या आमंत्रणाचं हे पाहिजे हो. नाहीतर बोलवलं तर पुढे काय करायचं महाराज, नाही बोलवलं तर अडचण आहे. तरी पण महाराज सुतुवाची तर करूया महाराज, काय अडचण नाही. सकाळी आहेत महाराज, रामजन्मकाळ आहे ना, काय सांगतील ते पुढचं. पण महाराज आला ते शिवाजी आला आणि नारदांचं कळलं महाराज. हेरा दादा कळणं म्हणायचं. आमचे मिरची अजून इकायचे येतात, तासाभराने येतो म्हणताय. ते कळणं वय का? कळलं हे झडझडून व्हायला निघ. काय वाटलं महाराज? अरे आयुष्य जात आहे पहा, काळ गपत असे महा, सोहिताचा घोर भा. ध्यानी राहा, येतोच वय का वारीला? नाही त्या पोरग्याचं दाखल्याच्या लगीन होऊन दे मग येतो म्हणतोय. आता दाखल्याचं पोरग्याचं लगीन होतो, तू जगणार आहे तिथं. क्षणभंगुर नाही बरवसा, गळा पडला पासा, उच्चार जागा राम राम. अरे बाबा क्षणाचा भरवसा नाही, क्षणभंगुर नाही भरवसा. अरे सावध, तोडा माया अशा. कारण का मायाचं जबरदस्त महाराज बंधन आपल्याला महाराज, तुटत नाही लवकर. बघा अजून काय काय झालंय. तुटल्याचं वाटतंय, शेवाळ काढले असं वाटतंय, हात निघाला की आणि होतं तसं येतंय. आता इथं आलो तो सगळं महाराज सोडलंय म्हणतंय. कुठंपर्यंत? बोला पुंडली होईतो पर्यंत. नाही त्यातनंच विचारते पाणी आले का काय की. आता काय करायचं, तिथंच राहिलं असतं बरं होतं.
पाणी तरी पाजून झालं असतं, ते बी नाही नी हे बी नाही महाराज. आणि 2 माणसं तुझ्या नावची जेवून गेली असती, अडचण काय महाराज? कारण का भजनेच नाही ना हे का पानक्याला हे. मग काय करतो हे बी काय आपल्याला कळत नाही महाराज. क्षणभंगुर नाही बरोबरचा वारे सावर तोडा मायाच्या, काय न चले मग गळा पडल. मग आता म्हातारी माणसं इकडे आहेत का तर निघा, आम्हाला भंगारवाले तरी घेतात काय बघा. विचारा तुम्ही आमच्या म्हाताऱ्याला, न्याय एवढा तुम्हाला 10,000 रुपये देतो, मी जातो. मग घरात बी आता अडचण झाली या घेत नाही दादा, कागद गोळा करून येतात. खरं भंगारला म्हातारा येत नाही. आणि म्हातारे झालेलेच पंढरपूर वारीकडे आहे, तिकडे आहे देवळाकडे. काय ऐकायत नाही, बसाय सळलं येत नाही, डोचक्यात काय राहत नाही, आणि पहिलं डोचक्यातलं जाईत नाही. काय करायचं काय महाराजांना काहीतरी असं म्हणत होता बाबा. बायकोचं इसरत नाही आणि महाराजाचं ध्यानात राहत नाही. मनुष्य जन्म फुकट जातो महाराज. मानवाचा जन्म तुम्हाला परत मिळेल नाही महाराज. म्हणून परमार्था जातीवंत रूपानं करावा, संतांच्या संगतीत राहून करावा महाराज. परमार्थाला फल आहे महाराज. मागुती हाची जन्म पावशी, भोगिने सुख दुःख जानशी, तो न घडेले सायाशी, कार्य दारुणे अंधवशी म्हटले महाराज. कारण का भगवंतानं तशी सामुग्री आपल्याला दिलेली आहे महाराज. दिले इंद्रिय हातपाय कान डोळे बोलाय वचन, जेणे तू जोडशी नारायण, नाशे जेवपण बहुदुःख भवरोग म्हटले. शरीर उत्तम चांगले, परब्रह्म जन्म सर्वात श्रेष्ठ आहे महाराज. परमार्थ केला तर दोन्हीकडे आहे महाराज. यांना अधोगतीलाही जातो, सद्गतीलाही जातो, आणि अधिकार झाला तर मुक्तही होतो महाराज. वाल्या कोळ्याला कळालं महाराज, शरणागती केली तुम्ही सांगशीला ते आता आमच्यासारखं नव्हतं. होय म्हणता नाही गेलं की परत बोलवूनच आणायला लागतंय. आलं आकसरचं तर बरंच महाराज, महाराजाचं नशीबच. कुठं निघालायचा महाराज? जरा थांबा म्हणते, उद्या जावा. थांबलंच नव्हतं तसं महाराज. बस म्हटलं इथं महाराज. बसला, राम राम हा मंत्र दिला महाराज. किती वर्षे बसला हो दादा? आमची किती तपश्चर्या झाली महाराज व्हायला. बुवा तिसऱ्या वारीत महाराज हा बाप्पा काय गडबड चालली, कोण झाली महाराज? 12 वर्षे महाराज राम राम म्हणत बसला. त्याला शंका आली. त्यानं सांगितलं नारदाला, मला काय माझं पाप फिटलं असं वाटत, एवढं कळावं आपल्याला, एवढा याला पश्चाताप म्हणायचा माझा. कारण का पश्चाताप जोपर्यंत होत नाही महाराज, तोपर्यंत आपण खऱ्या अर्थानं देवाला किंवा सद्गुरूला शरण जात नाही महाराज. म्हणून देवाची शरणागती आणि सद्गुरूची शरणागती जीवाचं कल्याण देणार आहे. पण त्या मानानं आपण जाणं गरजेचं आहे महाराज. आपण संसारात सर्वस्व नाही का देवळात हो, खरं सांगायचं माऊली. संसारात आहोत महाराज. करा, मला काय सोडा म्हणायचं नाही महाराज.
पोटासाठी ते करावं लागणार महाराज. आपण घेऊन आले त्याच्यासाठी ते करावं लागणार आहे. पण महाराज परमार्थ करणं हे आपल्याला कर्तव्य आहे. मनुष्य जन्मच त्याच्यासाठी आहे. भगवंतानं आपल्याला जो जन्म दिला आहे मनुष्य जन्म, तो हे 84 लक्ष युनिटनं सुटण्यासाठीच आहे महाराज. कितवा जन्म आपला महाराज? कितवी साडी? कपाटाच्या कपाट भरलेले आहेत. काय सांगावं तुम्हाला महाराज म्हणते कितवीने काय. पहिले एखाद दुसरं असायचं का, कुठेतरी गावाला जात्याला एखादं नसलं तर कुणाकडलं तरी मागून आणायचं. आता घडीच्या घडी आहे महाराज. कितवं सांगावं तुम्हाला महाराज. किती जन्म झाला फेरा गणित नाही जी जातारा म्हटलंय महाराज. किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे. एक एक योनी कोटी कोटी फेराने मग मनुष्य वारा कवा या उंदरवाडीची युगा बाबा. कठीण आहे महाराज. कळलं महाराज वाल्याला. शरणागती केली. त्याने सांगितलं महाराज माझा उद्धार पाप कवा गेलेलं कसं कळणार. संतांनी खून सांगितली महाराज. तुझ्या या टोनप्याला ज्यावेळी पानं फुटतील आमची झाडं आणून लावलेली मरत्यात. एवढं आमचं तपश्चर्या आहे महाराज. काय दादा, झाडं आणून लावलेली आळवली घाला आणि काय करा आणि काय मेल्याशिवाय राहतच नाहीत महाराज. अरे त्या याला दांडा कुराडीचा होता ना, सोटा होता ना, त्याला ज्यावेळी पानं फुटतील त्यावेळी तू निर्दोष झालास. नाम जपले वाल्मिकाने फुटली टोन प्याला. महाराज 12 वर्षे वारुळ झाले महाराज. अंगावर वारुळ चढलं महाराज. पण घरला आला. एकादशीचा 11 वाजलेलं बघते पळतोय घराकडे. सप्त्यात काय काय फजित्या होत्या माहिती आहे ना. कीर्तन ऐकावर भरपूर असतात बघा. आणि तिथनं पुढं शिना घेऊन गलीतनं जावं असं वाटतंय महाराज. कोण नसते काय अडचण आहे. देवील का नाही आमच्या मागण्या पुढकीत. आम्हाला माहिती, त्याला माहिती आहे किती किती आहे साठी. एवढा तू नाही अज्ञानी महाराज. एवढा तू भोळा. आमचा देव भोळा नाही महाराज. का महाराज? कसोटीला लावून घेतलं तर सोनं ठरतं महाराज. लक्षात ठेवा. कसं लागावं आपल्याला परमार्थात महाराज. मग कसू हे बघा दागिन्यात सोबतं कवा ते जाळून घेतलं तर. नाहीतर मग तसं बघतात 4-8 दिवसांत काय टाकून देतात. ते चांगलं नाही त्यात काढून टाकतात महाराज. तसं देवाच्या घरात संतांच्या घरात आहे महाराज. त्यानं बसलाय महाराज. 12 वर्षे महाराज बसला. वारूळ चढलं महाराज. पण मुखातनं राम 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 राम. अगोदर राम म्हणता येत नव्हतं. मरा 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 राम राम उलट्या अक्षराला कसं ना. संतांच्या मंत्राचा एक महत्व आहे महाराज. आणि रामा अक्षरात एवढं सामर्थ्य आहे महाराज. तुमच्या आमची जे अक्षर आहेत की वाटोळ म्हणलं की लागलीच होते. काय त्याच्यात अडचणच नाही महाराज. हे आमचं सामर्थ्य महाराज नाही महाराज. म्हणून संतांत ज्यावेळी आपण राम म्हणतो ते नाम आहे आणि संतांच्या मुखात येईल त्यावेळी तो मंत्र आहे महाराज. लक्षात ठेवा. म्हणून संतांच्या मुखातनं मंत्र मिळावं आपल्याला. भाग्यवान आपण. राम 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 म्हणत बसलं महाराज. 12 वर्ष झाली. वारुळ वाटलं महाराज. परत फेरी आली महाराज त्यांची नारदांची. आणि तिथं मग आल्यावर एक स्मरण झालं त्याला. मी इथं कुणाला तरी एक बसवलेलं होतं आणि तिथनं एक ध्वनी यायला महाराज. राम 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 हो ना.
राम 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 ध्वनी द्यायला आला महाराज. आठवण आली महाराज. संत विसरत नाही की महाराज. आणि त्याचं जे काय हे बघा काय माहिती काय, म्हणून संतांना हुडकायची गरज नाही महाराज. तुमची साधना झाली, तुमची तपश्चर्या झाली ना, देव आणि संत तुम्हाला हुडकी आंबा पिरू पिकला, रागूला बोलवावं लागत नाही महाराज. तसं आपली साधना झाली ना, येत्यात महाराज. आलं उकरलं महाराज, त्यातनं दिव्य मूर्ती बाहेर निघाली महाराज वरुणात. आणि मग त्यांना आशीर्वाद दिला. समचरण दृष्टी विठेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. अनिक न लगे माईक पदार्थ, ते माझे अर्थ. नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाचे ब्रह्मादिक ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराने, ते दुःखीजनी जडूदशी, ते चितजनी जडू. दोन्ही व्यर्थ आहे. काम क्रोधाचा विकार असं दुःखीत गाठले महाराज. नुसती वासना असली तर चित्त असो. कारण का ही सगळी दुःखाची शिरण आहे. पद आहेत ना ती आज आहे ना उद्या. मग अशा मला यायला जागा नव्हता. किती वर्षाचं पद आतापासून टंक लागलेला असतो महाराज. कसं होतंय काय. अरे शिल्क दुःख तिथं आहे महाराज. ब्रह्मादिक पदे दुःखाची, ते दुःखित जनी. माझं चित्त तिकडे जाऊ देऊ नको महाराज. कारण का दुःखमय आहे महाराज. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही कुठेही जावा, हे दुःखाच्या संबंधानं व्याप्त आहे महाराज. एक परमात्मा सोडला तर सगळं काय आहे महाराज, दुःखमय. सुखरूपायचा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारखा. सर्व सुखाच्या अगर बाप रुकुमा देवर. तेच सुख महाराज तुमच्या आमच्या अंतःकरणात आत्मस्वरूपा नाही महाराज. म्हणून सुखासाठी बाहेर जायची काय गरज नाही. कळलं तर. नाहीतर आपण विषयाच्या पाठीमागा लागलोय. सुख न मिळता महाराज सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वत आहे एवढे महाराज. म्हणून खरं जर सुख तुम्हाला पाहिजे असेल तर ते माझी हरी वृत्तीला हो. आणि कनलगे मायेचं कार्य आहे महाराज. स्वतःहून विलक्षण आणि निर्वचनी मिथ्य आहे. असंच जड दुःख आणि द्वैत हे याचं स्वरूप आहे. सच्चित आनंदाद्वय हे परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि तोच पांडुरंग विठेवरी आहे. म्हणून तिथे सांगितले ते माझे हरी वृत्तीला हो. तुका म्हणे त्याचे कळल्या मा वर्म. जे कर्म धर्म, कर्म असून दे धर्म असून दे, सगळं नाश पावणार आहे. आणि एक अविनाशी कोण आहे, परमात्मा महाराज. आणि तोच तो आपुला एक देव करून या घ्यावा. तेने विने जीवा सुपून होय येर ती माईक दुःखाची जन नाही आधी अंती अविनाशी करी आपुल्याशे लावी मनापिशे. तुका म्हणे त्याचे कल्यामा वर्म. जे कर्म धर्म नाशिवन. अनिक न लगे माईक पदार्थ. ते माझे अर्थ. नको देवा ज्ञानेश्वर वर्म. वर्म कळलं तर ठीक, चुकली या वर्म फेरा पडे. निदान परमार्थ क्षेत्रात तरी थोडं कळून दे, पण वर्म धरून कळावं महाराज. नाहीतर मग काय आलं तसं जातं महाराज. संतांनी तुम्ही मला शिकवून दिल्या महाराज. आपण थोडं थोडं तरी त्यांचं महाराज ऐकत गेलो. एक दिवस आपल्याला तो भाव तयार झाल्याशिवाय राहायचं नाही. म्हणून तुका म्हणे त्याचे कळल्या
जे जे कर्म धर्म नाशिवन अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको रेवा झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी, सद्गुरू चरणी, प्रभू रामचंद्राच्या चरणी, पांडुरंग चरणी अर्पण करून झोपलेल्यांच्या देखील चरणी. जे विठ्ठल